हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन्स आणि त्यामध्ये आज आपण बघणार आहे हाऊ टू फाइंड द लॉगॅरिथम्स. सो या आधी बघितलं आपण हाऊ टू फाइंड द कॅरेक्टरिस्टिक, त्यानंतर आपण बघितलं हाऊ टू फाइंड द मॅन्टिसा आणि कॅरेक्टरिस्टिक अँड मॅन्टिसा वरून आता बघू आपण लॉग कसा फाइंड करू शकतो आपण. तर बघू शकता आपण इथे व्हॅल्यू घेतली आहे. सो सुरुवातीला बघून घेऊ आपण लॉगॅरिथम्स. लॉगॅरिथमिक व्हॅल्यू जी असेल ती असेल कॅरेक्टरिस्टिक प्लस मॅन्टिसा, मीन्स आपल्याला सम करावं लागेल कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसाचा. तर बघू शकता आता 4.617 व्हॅल्यू असेल 4.617. आता पॉइंटच्या आधी जर बघितलं आपण तर 1 डिजिट आहे, सो याचा कॅरेक्टरिस्टिक होईल 1 - 1 दॅट इज 0. सो याचा कॅरेक्टरिस्टिक असेल 0. त्यानंतर बघू शकतो आपण याचा बघावं लागेल आपल्याला आता मॅन्टिसा, आणि मॅन्टिसा बघायसाठी आपल्याला लागेल आता लॉगॅरिथमिक टेबल. लॉगॅरिथमिक टेबल मध्ये आपण जो लॉगॅरिथमिक व्हॅल्यू कडे आणि तिथे बघू आपण 46 चा 1 मध्ये 7 मध्ये मीन डिफरन्स. सो 46 चा 1 मध्ये दॅट इज असेल 46 चा 1 मध्ये, त्यानंतर 7 मध्ये मीन डिफरन्स. सो बघू शकता तुम्ही 66, त्यानंतर बघू शकता 6644 व्हॅल्यू असेल 6644. सो व्हॅल्यू कशी फाइंड करायची आपण मॅन्टिसाच्या वेळेस बघितलेलं आहे. त्यानंतर बघा आता कॅरेक्टरिस्टिक प्लस मॅन्टिसा आणि व्हॅल्यू लिहू आपण 0.6644. सो या दोघांची जर सम करायची झाली आपण तर बघू शकता 0 प्लस 0.0000, त्यानंतर 0.6644. सिम्पली बघू शकता 4, त्यानंतर 4 6 6 0 प्लस 0 दॅट इज 0. सो आपली व्हॅल्यू असेल 0.6644. त्यानंतर बघू शकता आपल्याला फाइंड करायचा आहे 98.56 चा. 98.56 चा लॉगॅरिथमिक व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो सुरुवातीला आपण बघून घ्यायचं कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक असेल याचा 2 डिजिट आहे 1 and 2, 2 डिजिट आहे 2 - 1 दॅट इज 1. सो कॅरेक्टरिस्टिक असेल याचा 1 प्लस बघू शकता 98 चा 5 मध्ये बघावं लागेल 6 मध्ये मीन डिफरन्स. सो 98 चा 5 मध्ये 6 मध्ये मीन डिफरन्स बघू शकतो आपण. 98 चा 5 मध्ये 6 मध्ये मीन डिफरन्स. सो 6 मध्ये मीन डिफरन्स असेल याचा 39937. सो व्हॅल्यू असेल आपली 9937 दॅट इज व्हॅल्यू लिहू आपण 0. बघू शकता 0.9937. सो याची ऍडिशन करावं लागेल दॅट इज 1.0000 अँड 0.9937. या दोघांची ऍडिशन बघू शकता 7399. 1 plus 0 that is 1 point. So व्हॅल्यू असेल 1.9937. सो बघू शकता आता डायरेक्टली जर करायचं असेल कॅरेक्टरिस्टिक अँड मॅन्टिसाची व्हॅल्यू तर बघू शकता व्हॅल्यू बघताना बघा पॉइंटच्या आधी 3 डिजिट आहे. सो कॅरेक्टरिस्टिक येईल 2 पॉइंट 1 मायनस करावं लागेल. सो व्हॅल्यू येईल 2 पॉइंट 2 नंतर द्यावं लागेल पॉइंट. डायरेक्टली जर करायचं असेल ऍडिशन न करता डायरेक्टली करायचं असेल तर बघू शकता तुम्ही व्हॅल्यू बघा व्हॅल्यू किती डिजिट आहे 3 डिजिट. पॉइंटच्या आधी 3 डिजिट आहे तर द्यायचा 2 नंतर द्यायचा पॉइंट आणि पॉइंट नंतर लिहून टाकायचा मॅन्टिसा डायरेक्ट. जे आपल्याला सम करायची आहे ते न करता जर डायरेक्ट करायचं असेल तर पहिले सुरुवातीला घ्यायचं कॅरेक्टरिस्टिक 3 डिजिट होते तर 2 आलं. 3 डिजिट असेल तर 3 - 1 दॅट इज 2. 2 नंतर द्यायचा पॉइंट. पॉइंट दिल्यानंतर बघू शकता आता डायरेक्टली याचं मॅन्टिसा 62 चा 4 मध्ये 7 मध्ये मेन डिफरन्स. सो 62 चा 4 मध्ये बघावं लागेल आपल्याला. 62 चा 4 मध्ये असेल 7952 आणि 7 मध्ये मेन डिफरन्स. 7 मध्ये मीन डिफरन्स दॅट इज 5. सो 7957 व्हॅल्यू असेल 7957. 7957. सो व्हॅल्यू आली आपली 7957. सो त्यानंतर बघू शकता आता यामध्ये कुठेही पॉइंट दिसत नसेल तर पॉइंट असेल 7 नंतर, आणि 7 नंतर जर पॉइंट आहे तर बघू शकता 1 2 3 4 डिजिटच्या पॉइंटच्या आधी असेल 4 डिजिट. 4 डिजिट असेल तर येईल 3 पॉइंट. 3 घ्यायचं 3 नंतर द्यायचा पॉइंट नंतर लिहून टाकायचं डायरेक्ट मॅन्टिसा दॅट इज 32 चा 4 मध्ये 7 मध्ये मेन डिफरन्स. 32 चा 4 मध्ये बघू शकता तुम्ही 32 चा 4 मध्ये असेल 5105 आणि 7 मध्ये मेन डिफरन्स. सो 7 मध्ये मेन डिफरन्स जर बघितला तर 9 येईल. 9 + 5 14 दॅट इज 5114. सो बघू शकता डायरेक्टली जर लिहायचं असेल तर सुरुवातीला लिहायचं कॅरेक्टरिस्टिक नंतर द्यायचा पॉइंट नंतर लिहायचा मॅन्टिसा. सो बघू शकता जर ऍडिशन केलं तरी सुद्धा तेच येईल दॅट इज कॅरेक्टरिस्टिक नंतर आला मॅन्टिसा. कॅरेक्टरिस्टिक नंतर मॅन्टिसा आणि दोघांच्या मधात पॉइंट. सो या प्रकारे फाइंड करू शकतो आपण लॉगॅरिथम्स. यानंतर आपण आणखी एक्झाम्पल्स घेऊ. सो नेक्स्ट काही एक्झाम्पल बघू आपण दॅट इज बघू शकता लॉग ऑफ 9.83 याचा कॅरेक्टरिस्टिक बघू आपण.
पॉईंटच्या आधी 1 डिजिट आहे, दॅट इज 0 पॉईंट येईल कॅरेक्टरिस्टिक. 0 नंतर द्यायचा पॉईंट, पॉईंट दिल्यानंतर बघायचा याचा मॅन्टिसा, दॅट इज 98चा 3 मध्ये. 98चा 3 मध्ये बघू शकता तुम्ही, 98चा 3 मध्ये असेल, 98चा 3 मध्ये दॅट इज 9926. सो व्हॅल्यू असेल 9926. 98चा 3 मध्ये व्हॅल्यू असेल 9926. सो सुरुवातीला लिहायचं कॅरेक्टरिस्टिक, कॅरेक्टरिस्टिक नंतर द्यायचा पॉईंट, त्यानंतर लिहायचा मॅन्टिसा. सिम्पली तुम्हाला भेटून जाईल लॉगॅरिथमिक व्हॅल्यू. सो बघू शकता 25.3 आहे. सो पॉईंटच्या आधी 2 डिजिट आहे, दॅट इज 1 पॉईंट येऊन जाईल. आणि 25चा बघायचा 3 मध्ये. आता नंबर बघू शकता तुम्ही 3 डिजिट आहे इथे 3 डिजिट नंबर होता, इथे सुद्धा 3 डिजिट नंबर आहे. सो आपल्याला मीन डिफरन्स पाहायची गरज पडणार नाही, हे आपण आधी बघितलेलं आहे. 25चा 3 मध्ये दॅट इज बघू शकता तुम्ही 4031. 25चा 3 मध्ये असेल 4031. त्यानंतर बघू शकता 0 पॉईंट. आता बघू शकता व्हॅल्यूच्या आधी 0 पॉईंट आहे, मीन्स कुठलाही डिजिट नाही आहे. 0 पॉईंट असेल तरी याचं व्हॅल्यू बार 1. सो कॅरेक्टरिस्टिकच्या व्हिडिओमध्ये बघू शकता याचं जे कॅरेक्टरिस्टिक येईल ते येईल बार 1. बार 1 नंतर द्यावं लागेल पॉईंट आणि बघावं लागेल आपल्याला 34चा 3 मध्ये. 34चा 3 मध्ये बघू शकता तुम्ही, 34चा 3 मध्ये दॅट इज असेल 5353. सो व्हॅल्यू असेल 5353. त्यानंतर बघू शकता लॉग ऑफ बघायचं आपल्याला 6च्या आधी कुठलाही पॉईंट नाही आहे. सो पॉईंट असेल 6 नंतर दॅट इज 6 पॉईंट. सो पॉईंटच्या आधी 1 डिजिट आहे तर 0 पॉईंट येऊन जाईल. आणि बघू शकता यानंतर आपल्याला दिसत असेल कुठलाही डिजिट नाही आहे, तर या अशा वेळेस आपल्याला द्यावं लागतील झिरोज आणि आपल्याला बघावं लागेल 60चा 0 मध्ये. सो 60चा 0 मध्ये बघू शकता 7782. बघू शकता 7782 व्हॅल्यू असेल 7782. सो बघा व्हॅल्यू बघताना बघावं लागेल 60चा 0 मध्ये, 60चा 0 मध्ये. सो असेल व्हॅल्यू 0.7782. आणखी एक्झाम्पल्स बघू शकतो आपण. आणखी एक्झाम्पल जर घ्यायचे असेल तर बघू शकता लॉग ऑफ 0.051. त्यानंतर बघू शकतो लॉग ऑफ 0.0023. त्यानंतर बघू शकतो लॉग ऑफ 0.00532. सो व्हॅल्यूज बघू शकतो. आता बघून घ्या पॉइंट नंतर, बघा पॉइंट नंतर 0 पॉइंट आहे आणि त्यानंतर आणखी एक पॉइंट आहे. तर बघू शकता इथे देऊ शकतो आपण कॅरेक्टरिस्टिक बार 2. जर पॉइंट नंतर आणखी 0 असेल तर कॅरेक्टरिस्टिक येईल बार 2. पॉइंट नंतर बघू शकता 2 झिरोज आहे, आणखी एक बार 3 येईल, एक बार जास्ती घ्यायचा. कॅरेक्टरिस्टिकच्या व्हिडिओमध्ये बघू शकता बार पॉइंट नंतर आणखी 2 झिरोज आहेत तर घ्यायचा बार 3. त्यानंतर द्यायचा पॉइंट. यानंतर लिहू आपण मॅन्टिसा. मॅन्टिसा लिहिताना झिरोजला सोडून द्यायचं. 51चा 0 मध्ये बघावं लागेल, बिकॉज 51 नंतर कुठलीही व्हॅल्यू नाही आहे. तर 51चा 0 मध्ये असेल 7076. त्यानंतर बघू शकता 23. बघू शकता 23 नंतर कुठलीही व्हॅल्यू नाही आहे, तर 23चा बघावं लागेल 0 मध्ये. सो व्हॅल्यू असेल 23ची 0 मध्ये 3617. त्यानंतर बघायचं आपल्याला 53चा 2 मध्ये. 53चा 2 मध्ये बघू शकता तुम्ही, 53चा 2 मध्ये असेल 7259. सो नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू शकतो आणखी, दॅट इज बघून घ्या लॉग ऑफ 56. आता 56 आहे, 56 नंतर असेल पॉईंट. सो पॉईंटच्या आधी जर बघितलं आपण तर 2 डिजिट असतील. सो याच्या कॅरेक्टरिस्टिक येईल 1 पॉईंट. 1 पॉईंट नंतर तुम्हाला बघावं लागेल 56चा 0 मध्ये. बघून घ्या आता 56 नंतर कुठलाही व्हॅल्यूज नाही आहे, तो 56चा बघावं लागेल तुम्हाला 0 मध्ये. अँड मेन डिफरन्स तुम्हाला बघायचं काम नाही, बिकॉज 0 हा मेन डिफरन्स त्यामध्ये गिव्हन नाही आहे. सो 7482 याची व्हॅल्यू असेल 7482. त्यानंतर बघू शकता पॉईंट नंतर 1 झिरोज आहे. पॉईंट नंतर जर 1 झिरो असेल तर इथे लिहितो आपण बार 2 पॉईंट. सो कॅरेक्टरिस्टिक असेल बार 2. त्यानंतर 67चा 8 मध्ये 2 मध्ये बघावं लागेल मेन डिफरन्स. सो 67चा 8 मध्ये बघू शकता तुम्ही, 67चा 8 मध्ये व्हॅल्यू असेल 8312. 2 मध्ये मेन डिफरन्स दॅट इज 1. सो 8313 व्हॅल्यू असेल 8313. त्यानंतर बघू शकता 5.16 आहे, पॉईंटच्या आधी 1 डिजिट आहे, दॅट इज 0 पॉईंट. पॉईंटच्या आधी 1 डिजिट असेल तर 0 पॉईंट येईल. त्यानंतर बघू शकता 51चा बघावं लागेल 6 मध्ये. सो 51चा 6 मध्ये मेन डिफरन्स बघायचं, पुन्हा काम पडणार नाही, बिकॉज 0 हा मेन डिफरन्स तिथे नसेल. 51चा 6 मध्ये असेल 7126. सो व्हॅल्यू असेल 0.7126. असतील याच्या लॉगॅरिथमिक व्हॅल्यूज. त्यानंतर बघू शकता 1.0 आहे. आता बघू शकता इथे 0 तर आहे, बट 0च्या आधी बघू शकता पॉईंट आहे आणि पॉईंटच्या आधी डिजिट आहे. सो इथे कॅरेक्टरिस्टिक येईल 0 पॉईंट. इथे बार 2 नाही येणार, बिकॉज बघू शकता पॉईंट नंतर तर 0 आहे, पण पॉईंटच्या आधी व्हॅल्यू आहे आणि व्हॅल्यू असेल तर कॅरेक्टरिस्टिक येईल 0 पॉईंट. तर बघू शकता 0 पॉईंट. त्यानंतर 1 0चा 5 मध्ये 3 मध्ये मेन डिफरन्स. सो 1 0चा 5 मध्ये असेल
0 to 1 2 and mean difference that is 3 मध्ये that is 12. So 0 to 1 4 व्हॅल्यू असेल 0 to 1 4. mean difference ऍड करावा लागेल. आता बघू शकता पॉइंटच्या आधी 0 आहे. पॉइंटच्या आधी जर 0 असेल तर बार 1. बघा पॉइंटच्या आधी 0 आहे आणि लगेच पॉइंट नंतर व्हॅल्यू असेल तर बार 1. आता बघा लागेल 1 2 मध्ये 4, 5 मध्ये mean difference. 1 2 मध्ये 4 बघा लागेल. त्यानंतर बघा लागेल 5 मध्ये mean difference. सो 5 मध्ये mean difference असेल 17 and व्हॅल्यू असेल 0934. सो व्हॅल्यू असेल 0934 0934 प्लस mean difference असेल 17. सो ऍड करावं लागेल 7 plus 4 that is 7 plus 4 that is 13, carry 1, 3 plus 1 4, 4 plus 1 that is 5. सो व्हॅल्यू असेल 0953. सो व्हॅल्यू असेल 0953. तर बघू शकता. त्यानंतर नेक्स्ट 0.5723. आता बघू शकता पॉइंटच्या आधी 0 आहे आणि लगेच पॉइंट नंतर व्हॅल्यू आहे तर येईल बार 1 पॉइंट. त्यानंतर बघू शकता तुम्हाला बघावं लागेल 57 चा 2 मध्ये 3 मध्ये mean difference. सो 57 चा 2 मध्ये बघू शकता तुम्ही व्हॅल्यू असेल 57 चा 2 मध्ये. सो 57 चा 2 मध्ये व्हॅल्यू असेल 7574 and mean difference बघायचं आपल्याला 3 मध्ये that is असेल 2. सो 7576 व्हॅल्यू असेल 7576. त्यानंतर बघू शकता 38 व्हॅल्यू आहे 38 पॉइंट. सो पॉइंटच्या आधी 2 डिजिट आहे सो व्हॅल्यू येईल 1 पॉइंट. 2 minus 1 that is 1. कॅरेक्टरिस्टिक येईल 1. त्यानंतर आपण देऊ पॉइंट. 38 चा 1 मध्ये 6 मध्ये mean difference. सो 38 चा 1 मध्ये 5809 and 6 मध्ये mean difference बघावं लागेल that is असेल व्हॅल्यू 7. सो 6 मध्ये mean difference बघितला आपण तर व्हॅल्यू असेल 7. तर बघू शकता 5816 mean difference ऍड केल्यानंतर व्हॅल्यू असेल 5816. त्यानंतर बघू शकता पॉइंटच्या आधी 6 असेल सो व्हॅल्यू असेल 0 पॉइंट. तर बघा पॉइंटच्या आधी 1 डिजिट आहे मीन्स व्हॅल्यू असेल 0 पॉइंट. 62 चा बघावं लागेल 3 मध्ये 4 मध्ये mean difference. सो 62 चा बघू शकतो आपण 3 मध्ये. 62 चा 3 मध्ये दॅट इज असेल 7945 and 4 मध्ये mean difference दॅट इज असेल 3. 7947. सो व्हॅल्यू असेल 7947. त्यानंतर बघू शकता पॉइंटच्या आधी सुद्धा 0 आहे आणि पॉइंट नंतर सुद्धा एक 0 असेल तर व्हॅल्यू येईल बार 2 पॉइंट. बार 2 19 चा बघावं लागेल 3 मध्ये 5 मध्ये mean difference. सो 19 चा 3 मध्ये बघू शकता तुम्ही 2856 and mean difference असेल 5 मध्ये. mean difference बघू शकतो आपण 5 मध्ये दॅट इज 11. mean difference असेल 11. सो ऍड केला तर 2867 व्हॅल्यू असेल 2867. त्यानंतर बघू शकता 63.50 63 आहे तर पॉइंटच्या आधी 2 डिजिट आहे दॅट इज 1 पॉइंट येऊन जाईल. त्यानंतर बघू शकता 63 चा 5 मध्ये आता mean difference मध्ये आपल्याला 0 दिसणार नाही सो आपल्याला बघावं लागेल ओनली 63 चा 5 मध्ये. 63 चा 5 मध्ये बघू शकतो आपण व्हॅल्यू असेल 8028 व्हॅल्यू असेल 8028. आणि या प्रकारे आपण फाइंड करू शकतो लॉगॅरिथम्स. यानंतर नेक्स्ट बघू आपण हाऊ टू फाइंड अँटीलॉग. बघू शकता